अवकाळी पाऊस सुरूच आहे। दरम्यान या पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। कारण आहे चक्रीवादळ। हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून चक्रीवादळाची निर्मिती होतीये। या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे। ताशी 70 किलोमीटर वेगानं हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकू शकतं। त्यामुळेच मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्राबद्दल सांगायचं तर येत्या 2 ते 3 दिवसात या वादळाचा काही प्रमाणात तडाखा हा राज्याला सुद्धा बसू शकतो। कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच मुसळधार पावसाची शक्यता असून राज्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात। दरम्यान गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.